चिंता आम्हास भारी, प्लास्टिक प्रदूषणात भारत आहे शिखरावर, प्लास्टिक प्रदूषणात भारत आहे शिखरावर, म्हणूनच मांडत आहोत आमचे विचार मंचावर, म्हणूनच मांडत आहोत आमचे विचार मंचावर. आमच्या या कार्यामध्ये तुम्ही घ्यावा सक्रिय सहभाग, आमच्या या कार्यामध्ये तुम्ही घ्यावा सक्रिय सहभाग. जुने चांगले कपडे देऊन साधा आपला कार्यभाग, जुने चांगले कपडे देऊन साधा आपला कार्यभाग. कापडी पिशव्या शिवून होताच त्यांचाच वापर जरूर करा, कापडी पिशव्या शिवून होताच त्यांचाच वापर जरूर करा. प्लास्टिकच्या विळख्यातून पृथ्वी आपली मुक्त करा, पृथ्वी आपली मुक्त करा, पृथ्वी आपली मुक्त करा. प्लास्टिकच्या विळख्यातून पृथ्वी आपली मुक्त करा असं या मुली म्हणतात. तर या नेमक्या करतायत काय हे आपण आज जाणून घ्यायचंय. नमस्कार, मी शिल्पा तातार जोशी, मीडिया शिल्प प्रकाशनतर्फे मी आज या मुलींशी बोलणार आहे. त्यांचा एक छान उपक्रम आहे, आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. तुम्ही फळं आणि भाजीपाला विक्रेत्यांना कापडी पिशवी देण्याचा, कॅरी बॅगच्या ऐवजी, प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगच्या ऐवजी कापडी पिशवी देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. तर ही संकल्पना कुणाच्या मनात आली आणि कधी आली हे सांगू शकाल? ही संकल्पना आमच्या मुलांच्या आणि आमच्या आईबाबांच्या मनात आली होती. आणि आम्हाला असं वाटतं की आता प्लास्टिकचा राक्षस खूप मोठा झाला आहे आणि त्याच्यावर आपण काहीतरी करायला पाहिजे. खूपच सवयीचं झालं ना, कुठेही गेलं तरी प्लास्टिकची कॅरी बॅग द्या असं म्हटलं जातं किंवा घ्या. बरोबर. म्हणूनच आम्ही फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते आपण जेव्हा पण भाजी घ्यायला जातो तेव्हा आपण बघतो की आपल्याला न विचारताच ते आपल्याकडे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये फळभाजी देतात आणि आपल्याकडे जरी पिशवी असेल तरी पण ते न विचारता देऊन टाकतात. आणि असं मी आईबाबांसोबत गेली होती तर असं होताना आम्ही पाहिलं. तर मी सांगितलं की त्यांना की आता आमच्याकडे कापडी पिशवी आहे तरी पण तुम्ही प्लास्टिकचा आपण नका करू. आणि आपल्याला लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करायला पाहिजे की आपण प्लास्टिक नाही वापरलं पाहिजे. तर मग आम्ही असा विचार केला की जर या म्हणजे थोडासा जास्त प्रमाणात आपण पिशव्या जर भाजी विक्रेत्यांना दिल्या तर मग ते ग्राहकांपर्यंत पोहोचेल आणि आपण फळ किंवा भाजी आपण कापडी पिशव्यांमध्ये दिली. पण मग आमच्याकडे इश्यू असा होता की जेव्हा पण ग्राहक यायचे तेव्हा ते प्लास्टिकचाच आग्रह करायचे. आणि म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या आपण घरातल्या इतर कामांसाठी पण वापरू शकतो, आणि जरी पण कितीही पर्यावरणपूरक असलं तरी पण आम्हाला प्लास्टिकच पाहिजे. तर आम्ही विचार केला की काय करू शकतो. तर आम्ही एकदम कमी किमतीत म्हणजे 1-2 रुपयांमध्ये आम्ही कापडी पिशव्या विक्रेत्यांना विकल्या. आणि मग ते तरी पण ते घ्यायला तयारच नव्हते. मग कितीही पर्यावरणपूरक असलं तरी आम्ही घेणार नाही असं होतं. तर मग आम्ही विचार केला की आता जर आपण हे मोफत दिलं तर, आणि आम्ही मोफत देऊन पाहिलं आणि मग ग्राहकांचा आणि विक्रेत्यांचा पण आम्हाला प्रतिसाद मिळाला. आणि मग मोफत असल्यामुळे लोकांच्या मनात पण जागरूकता निर्माण झाली की अरे आपण कापडी पिशवी आपल्याला पाहिजे. आणि जेव्हा पण आता ग्राहक परत येतात तेव्हा म्हणतात की अरे आम्हाला कापडी पिशवी. कोणत्याही उपक्रमाची सुरुवात स्वतःपासून करावी असं म्हणतात. तर या 3 मुलींनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ती स्वतःपासून केलेली आहे. ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. तर आपण यांची नावं जाणून घेऊया. तुझं नाव? मी योगी चौगुले. मी राधा. मी पण राधा. आणि तुमच्या शाळा कोणत्या आहेत? नाशिकमधल्याच आहात ना तुम्ही? शाळा? मी आणि योगी आनंद निकेतनमध्ये शिकतो. अच्छा. आणि मी विसरते. अच्छा. आनंद निकेतन प्रयोगशील शाळा. हो. आणि नक्कीच तिथे पर्यावरण संवर्धनाचे किंवा त्याचे धडे दिले जातात. शाळेकडून आम्हाला पण खूप सपोर्ट मिळाला. बरं. तुमची कापडी पिशव्या शिवून घेण्याची प्रोसेस काय होती सांगू शकाल? आम्ही सगळ्यात पहिले लोकांना सांगायचं की आपण प्लास्टिक नाही वापरलं पाहिजे आणि त्याचा भविष्यात आपल्याला खूप त्रास होणार आहे. आणि अशा प्रकारे आम्ही आमची मीडिया वाढवली आणि आम्ही लोकांची प्रश्न विचारू की प्लास्टिकमुळे नेमका काय त्रास होणार आहे असं तुला वाटतं? आता आपण मायक्रो प्लास्टिक जे आपण सतत प्लास्टिक वापरत असतो
पॅसिफिक महासागरामध्ये प्लास्टिकची मोठी मोठी बेटं तयार झाली आहेत. आणि आपल्याला असं वस्तीपेक्षा प्लास्टिकच जास्त आहे. बरोबर. आणि प्लास्टिकमुळे जे जीवजंतू किंवा सूक्ष्मजीव जे आहेत त्यांना पण भरपूर धोका आहे. तर त्यामुळे प्लास्टिक काहींनी प्लास्टिक खाल्ल्याचे वगैरे व्हिडिओज येतात किंवा आणि समुद्रात पण आता मध्ये खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती की डॉल्फिनने बॉटल आणि सी ॲनिमल्स जे असतात ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये किंवा नेट्समध्ये अडकू शकतात. बरोबर आहे. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की भारत हा सुद्धा एक प्लास्टिकच्या कचऱ्यातला सर्वात म्हणजे वरचा नंबर आहे ना भारताचा. त्याच्यामुळे भारतीय लोकांनी तर ठरवूनच करायला पाहिजे त्या गोष्टी. आणि तुम्ही तर या उपक्रमाला खूप छान सुरुवात केली आहे. तर आणि त्याचा खारीचा वाटा हे नाव तुम्ही दिलेलं आहे, तर त्याच्याविषयी थोडंसं सांगा. तर जसं रामसेतू बांधताना एका खारीने छोटंसं काम केलं पण त्या कामाचा मोठा इम्पॅक्ट होता. तर तसंच आम्ही प्लास्टिक प्रदूषणाचा इश्यू सॉल्व्ह करण्यात मोठं इम्पॅक्ट असलेलं छोटं काम करतोय. जिथे जमतं तिथे करतोय. आणि आम्ही एकटी असो, आम्ही एकत्र नसू तरी पण आम्ही आमचा खारीचा आटा उचलायचा प्रयत्न करतो. जसं परवा मी भाजी घेत होते, भाजीपाला घ्यायला थांबले होते मी. तर तेव्हा मी घेतल्यानंतर त्या तिथे ज्या काकू होत्या त्यांनी डायरेक्टली प्लास्टिकच्या पिशवीत टाकलं न विचारता. तर मग मी म्हटलं की प्लास्टिकच्या पिशवीत नका देऊ, न्यूजपेपरमध्ये द्या. तर त्या असं म्हटलं की असं खूप वेळ झाला की कोणीतरी मला म्हटलं की प्लास्टिकच्या दिवसांनी कुणीतरी म्हटलं की प्लास्टिकच्या पिशवीत नका देऊ. हां. तर आणि त्यांनी हे पण सांगितलं की जे लोक येतात त्यांच्याकडे ते खूप घेतात आणि मग प्लास्टिकची पिशवी नाही कळल्यानंतर सगळं परत निघून जातात. तर त्यांच्यामुळे त्यांना पण म्हणजे त्यांचे पण इन्कम कमी होतात त्यामुळे. तर त्यांना प्लास्टिकची पिशवी देण्याशिवाय काही चॉईस नाही. तर मग मला वाटलं की हे ऑलरेडी चालू आहे आमचं कापडी पिशवी प्रोजेक्ट, तर त्यांना पण कापडी पिशव्या द्याव्या. तर असं आम्हाला जिथे जमतं तिथे आम्ही प्रयत्न करतो प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याचं. आम्ही याचं नाव खारीचा आटा. तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचताय आणि त्यांना हे सांगताय आणि त्यांना पटतंय सुद्धा. आणि आता ग्राहकांना सुद्धा त्यांच्या ग्राहकांना सुद्धा हे पटायला लागलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. खरं खूप कमी कालावधीत तुम्ही हे सगळं करताय. तर तुम्ही पिशव्या कशा शिवून घेता, कोणाकडून शिवून घेता, कुठल्या आकाराच्या असतात, हे सगळं सांगू शकाल? म्हणजे आम्ही पहिले जे आमच्या घरी काम करायला यायचे किंवा ज्या गरजू बायका होत्या त्यांच्याकडून पिशव्या शिवून घ्यायचो. नंतर आम्हाला असं कळलं की नॅप म्हणजे नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड्स हे असं शिलाईचं प्रशिक्षण देत आहे. तर मग आम्ही त्यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेण्यासाठी सुरुवात केली. आणि त्यांनी आम्हाला आतापर्यंत 2500 पिशव्या शिवून दिल्या आहेत आणि आम्हाला त्यांची खूप मदत झाली आहे. आणि आता याच्यातूनच आम्हाला म्हणजे अंधबांधव आहेत त्यांना पण मदत करतोय आणि पर्यावरणासाठी पण मदत करतोय. म्हणजे तुम्ही एकीकडे रोजगार निर्मिती सुद्धा केलेली आहे या माध्यमातून आणि दुसरीकडे तुम्ही पर्यावरणासाठी सुद्धा काम करताय. अशा दोन्ही चांगल्या गोष्टी तुम्ही करताय. तुम्हाला तुमच्याशी किती लोक जोडले गेलेले आहेत? तुमच्या एवढी मुलं आहेत अजून काही आणि मोठे लोक किती जोडले गेले? कुठल्या कुठल्या भागात तुम्ही पोहोचला आहात नाशिकच्या? म्हणजे आता आमच्या स्कूल फ्रेंड्स किंवा इतर शाळेतले मित्रमैत्रिणी पण आहेत जे आमच्यासोबत पथनाट्य किंवा स्टॉल ॲक्टिव्हिटी करतात. सध्या तरी आमचं नाशिकमध्येच काम सुरू आहे. आता जसं जसं हे वाढत जाईल तसं आम्ही बाहेर पण याचं काम सुरू इतर शहरांमध्ये सुद्धा लोकांना तुम्ही जोडून घेणार आहात, कसा विचार आहे तुमचा? आता तुम्ही 7वीत आहात ना? तू 8वीत आहे. शाळा, क्लासेस, आता अभ्यास वाढला असेल, इतर ॲक्टिव्हिटीज, छंद, हे सगळं सांभाळून तुम्ही हे सगळं काम करताय. तर तुम्ही कधी वेळ काढता त्यासाठी? म्हणजे आम्ही शनिवार रविवारी या दिवशी तर स्टॉल आणि पथनाट्य करतोच. पण मग जेव्हा आम्हाला सुट्टी असते क्रिसमसमध्ये वगैरे तेव्हा आम्ही त्या दिवशी पण काम करतो. आणि जर कोणाचे क्लासेस, परीक्षा किंवा कोणी आजारी असेल तर तो पूर्ण वेळ बाकीचं त्याला सांभाळून घेतो.
मी तुमचं एक पथनाट्य गार्डनमधलं बघितलं होतं. तर त्या पथनाट्याला ते नेमकं गार्डन कोणतं होतं आणि त्याला प्रतिसाद कसा मिळाला होता? येणारे जाणारे असतील किंवा मला वाटतंय काही चालायला येणारे लोक असतील. तर कृषीनगर जॉगिंग ट्रॅक आणि गोल्फ ग्राउंड इत्यादी ठिकाणी आम्ही आमची पथनाट्य केली होती आणि अनेक लोकांनी आम्हाला देणग्या दिल्या होत्या आणि आमच्याकडून आवर्जून नंबर घेऊन आम्हाला सांगितलं होतं की आम्ही मदत करू तुम्हाला. अच्छा. आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत गेला. हे सगळं आता छान चाललेलं आहे आणि आता मला असं वाटतंय की तुम्हाला अजून म्हणजे भविष्यात काहीतरी करायचं आहे यासाठी. तर असं काही डोक्यात आहे का तुमच्या? हो, म्हणजे आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा याचा व्याप वाढवण्यासाठी, जास्तीत जास्त कापडी पिशव्यांच्या निर्मितीसाठी असं काही करताय? म्हणजे आमच्या आता सध्या 2500 पिशव्या झाल्यात नाशिकमध्ये. म्हणजे जेवढ्या एरियाजमध्ये आम्ही पथनाट्य आणि ॲक्टिव्हिटी केल्या तेवढ्याच्यात त्या पिशव्या वाटून पण झाल्यात. आणि आता सध्या 2-3 वर्षानंतर कुंभमेळा येणार आहे. तर मग त्याच्यात ते स्टॉल्स किंवा इतर हे असतील तर तिथे माणसं पण भरपूर असणार आहेत आणि प्लास्टिकचा वापरही जास्त होण्याची शक्यता आहे. हो, तर मग आम्ही आता असं बोलतोय की तेव्हा प्लास्टिक कापडी पिशव्यांचा स्टॉल्स लावायचा आणि ते जे स्टॉल लावणारी माणसं आहेत त्यांना कापडी पिशव्या द्यायच्या आणि अधिक जनजागृती करायची कापडी पिशव्यांबद्दल. आणि मला वाटतंय तुम्हाला 50 लोक जोडले गेलेले आहेत ना बघा. त्या लोकांमधनं सगळे त्यांचा स्वतःचा खारीचा आटा उचलतात. काही लोक पथनाट्य करतात, काही लोक फंडरेजिंग करतात, काही कापडी पिशव्या शिवतात घेणं, मग लोक डोनेट करतात कपडे, पैसे आणि भाजीवाले ह्या पिशव्या ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. आणि आमची फंड मॅनेजमेंट सगळं अल्पारंभ फाउंडेशन. मला अजून एक विचारायचं, तुम्ही जेव्हा कापडी पिशव्यांचा विषय लोकांसमोर काढला स्टॉलवर उभं राहून किंवा इतर ठिकाणी आणि तुम्ही लोकांकडून ते वापरात नसलेले कपडे त्यांच्याकडून मागितले, तर अशा वेळेला त्यांची प्रतिक्रिया काय? त्यांना आधी असं प्लास्टिकच आपल्या जीवनातला मेन भाग झाला आहे असं अनेक जणांना वाटतं. आणि पण प्लास्टिकमुळे किती धोका आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती. हो, सगळीकडे. आणि मग जेव्हा सगळ्यांनी बघितलं की अरे आपण म्हणजे अप्रत्यक्षपणे पण आपण पर्यावरणाशी आपण जुळवून घेऊ शकतो आणि आपण कापडी पिशव्यांचा जास्त वापर करू शकतो. आणि आता जसं नॉर्मल गोष्टींमध्ये पण जसं आपण कुठे बघितलं की कोणी प्लास्टिक रस्त्यावर फेकतंय, आपण त्यांना पण सांगू शकतो की अरे तुम्ही डस्टबिनमध्ये फेका, तुमच्या खिशात ठेवा. असं म्हणजे अप्रत्यक्षपणे पण आम्हाला अनेक लोक जोडले जात आहेत आणि त्यांना पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होते. तुम्ही तुमच्या एवढेच विद्यार्थी, त्यांचे पालक आणि इतर नागरिक यांना काय सांगू शकता? तर आमची सगळ्यांना छोटे असो मोठे असो त्यांना विनंती आहे की प्लास्टिकपासून बनवलेले टिफिन बॉक्स, पेन्सिल केस आणि छोट्या मुलांचे आजकाल खेळणी सगळेच प्लास्टिकचेच बनवलेले असतात. याऐवजी तुम्ही मेटल किंवा काचेपासून बनवलेल्या वस्तू वापरा. त्यानंतर पूर्वी लाकडी खेळणी मिळायची, म्हणजे अशा कारागिरांना सुद्धा पुन्हा रोजगार निर्मिती होऊ शकते. आणि जे प्रदर्शन असतात डोंगरे वसतिगृहासारखे तिथे मिळतात या सगळ्या गोष्टी. आणि घरात तुम्ही त्यांना कापडी पिशवी जवळ ठेवावी. तुम्ही खिशात असो किंवा 2 व्हीलर 4 व्हीलर जे काय असेल त्याच्यात तुम्ही कापडी पिशवी ठेवू शकता. छोटी वस्तू आहे, ती बसून जाईल. घडी करून ठेवता आणि तिचा आवाज सुद्धा होत नाही. वैशिष्ट्य म्हणजे आणि भाजीपाल्याला सुद्धा कापडी पिशवीच न्यावी अशी सुद्धा गेली. आणि तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये असाल की प्लास्टिक वापरण्याशिवाय काही उपायच नाही आहे. जसं लग्नांमध्ये किंवा फंक्शनमध्ये आता प्लास्टिकच्याच बाटल्या असतात. हो, तर तेव्हा तुम्हाला ते वापरावंच लागतं, पण कमीत कमी वापरत जा. खूप जास्त अमाऊंटमध्ये काही लोक 10-15 बाटल्या घेऊन ठेवतात, त्याऐवजी 1 किंवा 2
सगळ्या कमीत कमी. किंवा इव्हन ज्यांच्याकडे लग्न समारंभ आहे त्यांना सुद्धा आपण असं आवाहन करू शकतो की वेगळ्या पद्धतीने काहीतरी पाणी घेऊ शकाल तुम्ही, मोठे पिंपट घेऊन किंवा असं करू शकता. आणि आम्ही हे पण सांगतो की तुम्ही प्लास्टिकच्या विषयामध्ये खूप मिनिमलिस्ट राहायला पाहिजे. जितका कमी वापर करता येईल तेवढा चांगला. जमलं तर नाहीच वापर. मला अजून एक असं विचारायचं की सोशल मीडियाचा तुम्ही तुमचा हा सगळा उपक्रम पोहोचवण्यासाठी वापर करताय, त्याबद्दल थोडंसं सांगशील? आम्ही आमच्या पालकांच्या मदतीने आम्ही डिजिटल मीडियाचे इंस्टाग्राम पेज बनवले आहे, फेसबुक पेज बनवले आहे आणि आम्ही फंड रेझिंग प्रोग्राम, स्टॉल ॲक्टिव्हिटीज आणि पथनाट्याच्याद्वारे पण आम्ही लोकांशी जोडले जातो. आणि आम्ही वेद कट्टा, वयम मासिक आणि आता आपण मीडिया शिल्पाच्याद्वारे पण आम्ही लोकांशी जोडतो. आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा उपक्रम पोहोचूया. हे बघत असलेले अनेक प्रेक्षक महाराष्ट्राच्या, भारताच्या कानाकोपऱ्यात राहत असतील तर त्यांनी त्यांच्या इथे असे उपक्रम सुरू करायला काहीच हरकत नाही आहे ना. आणि जे आपल्या जवळपास जे राहतात त्यांनी तुम्हाला जोडून घ्यायला, तुमच्याशी जोडलेलं राहायला काहीच हरकत नाही आहे. या उपक्रमाचा एक सहभाग व्हायला काहीच हरकत नाही आहे. तुमच्या खारीचा वाटामध्ये त्यांचाही खारीचा वाटा असू दे. त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण होईलच, प्लास्टिकचा कमीत कमी वापर होईल आणि आपण त्याच दिशेने वाटचाल करूया असं मला वाटतंय. धन्यवाद.